भाजपची आज नागपूर आणि अमरावतीमध्ये आढावा बैठक पार पडणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही आढावा बैठक घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांसह बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, या बैठकीचं स्वरूप नेमकं कसं असेल? मुख्यमंत्री बैठक घेत आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक किती महत्त्वाची आहे? नक्कीच, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्यात भाजप ही आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येते। कारण यापूर्वी पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल किंवा कोकण विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर इथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठकी घेतलेल्या आहेत। आज विदर्भात ही बैठक होते आणि विदर्भात नागपूर आणि अमरावती अशा दोन विभागवार या बैठका होणार आहेत। अमरावतीमध्ये सकाळी 11च्या सुमारास ही बैठक होणार आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर त्या बैठक आटोपल्यानंतर संध्याकाळी 4 ते 5च्या सुमारास नागपुरात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। नागपुरातील अत्रे लेआउट येथील दत्ता मेघे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली। या बैठकीला देखील हेच नेते उपस्थित असणार आहेत। एकूणच पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी, सध्या झालेला ओला दुष्काळ आणि त्यानंतर सरकारने केलेल्या उपाययोजना या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो मतदार आहे त्या मतदारापर्यंत पोहोचवण्याचा सरकारने केलेले प्रयत्न आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना कुठली आपण यंत्रणा राबवावी, कशी राबवावी आणि कुठली योजना आखावी या संबंधीचं मार्गदर्शन जे आहे ते वरिष्ठ नेते या आपल्या भाजपच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना या बैठकी दरम्यान करणार आहेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण मानली जाते आणि आज स्वतः मुख्यमंत्री या दोन्ही बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। जितेंद्र, बैठकीचे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अमरावती जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांचे जे आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा, येताना घेऊन या। तुमचे जे काही पिलांटू आहे आमदार अमरावती जिल्ह्याचे, आमच्या धामणगावचे, तिवश्याचे, त्या ओरूटचे, त्या अचलपूरचे यांनी खूप सोशल मीडियावर धांदली केली ती खोटे जे टाकून की एका घंट्यात दादानी करून दाखवलं। अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना 50,000 प्रति हेक्टर ज्या अमरावती जिल्हा दुष्काळ जाहीर करा हे GR घेऊन या।